नुकतंच पावसाळी अधिवेशन संपन्न झालं आणि या अधिवेशनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा निघाला तो म्हणजे राम मंदिरातील चोरी। विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलीच टीका-टिप्पणी केली, पण यानंतर जर आपण बघितलं तर मुंबई महापालिकेत देखील याचे पडसाद उमटताना पाहायला मिळाले होते। भाजपचे नगरसेवक नवनाथ बन यांनी राम मंदिराबद्दल विषय काढला होता। मात्र हे सगळं सुरू असताना सिद्धिविनायक मंदिराचा विषय देखील समोर आला। राम मंदिराच्या चोरीबद्दल तुम्ही कायमच ठाकरे बोलत असता, पण सिद्धिविनायक मंदिराचं काय, अशा पद्धतीचा प्रश्न नवनाथ बन त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेच्या अधिवेशनात देखील उपस्थित केला होता। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत यशवंत किल्लेदार, नगरसेवक मनसेचे। आपण त्यांना विचारूया, सर काय सांगाल एकंदरीत, कारण राम मंदिराची चोरी झाकण्यासाठी कुठेतरी सिद्धिविनायक मंदिराचा आता सातत्याने उल्लेख केला जातोय, कशा पद्धतीने बघता याकडे? मुळात ही गोष्ट 3.5-4 वर्षापूर्वीची आहे की तेव्हा सिद्धिविनायक मंदिरामध्ये आदेश बांदेकर हे काय एकटे नव्हते, ते अध्यक्ष होते, पण त्यांच्यासोबत भाजपाचे देखील इतर सदस्य होते। तेव्हा ते युतीत होते आणि त्यामुळे तिथे भक्तांच्या ज्या देणगी आहेत त्या देणगीमध्ये कुठेतरी अनियमितता होते आहे किंवा प्रशासकीय कामामध्ये काही त्रुटी आहेत, ह्याच्यावर आम्ही आक्षेप घेतला होता आणि ती सिरीज होती, एक 4-5 महिने चालू होतं ते सगळं। आणि ती नंतर शासनाचं न्यायविधी जे खातं आहे त्यांच्याकडे आम्ही वारंवार तक्रारी करून न्यायविधी खातं त्याची दखल घेत नव्हतं, म्हणून मग शेवटी आम्हाला पत्रकार परिषद घ्याव्या लागल्या होत्या आणि पत्रकार परिषदेमध्ये आम्ही खूप त्याच्यावर आगपाकड केली होती, आसूड ओढले होते। त्याचा परिणिती अशी झाली की इलेक्ट्रॉनिक मीडिया असो किंवा प्रिंट मीडिया दोघांनीही तो विषय चांगलाच उचलला होता आणि तेव्हाच नेमका शिवसेनामध्ये 2 गट पडले। एकनाथ शिंदे साहेब 40 आमदार घेऊन स्वतंत्र गट केला आणि नंतर काय झालं तुम्हाला माहिती आहे, त्यांची स्वतःची सत्ता आली, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले। मला मान्य आहे उद्धवजींच्या काळात आम्ही तक्रारी केल्या, पण निर्णय प्रक्रिया म्हणजे निर्णय व्हायची जेव्हा वेळ आली ना तेव्हा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब झाले आणि त्यांच्याकडे ते न्यायविधी खातं होतं आणि त्यावेळेला ते जे काही माहोल तयार झाला होता त्या विषयाचा त्याचा बेनिफिट घेऊन तत्कालीन आमदार जे शिंदे गटात गेले सदा सरवणकर यांनी नागपूर अधिवेशनामध्ये, हिवाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधी घेतली होती ह्या विषयाची आणि तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी त्या खात्याचे मंत्री म्हणून उत्तर असं दिलं होतं की ह्या विषयाची चौकशी आम्ही 1 महिन्यात करू आणि चौकशी अंती दोष आढळल्यास कारवाई करू। आता ह्याला 4 वर्ष झाली, मग तुम्ही आत्तापर्यंत कारवाई का नाही केलीत? तुमच्याकडे सत्ता, तुमच्याकडे खातं, तुमच्याकडे आम्ही सगळ्या पुराव्यासकट तक्रारी केलेल्या आहेत, मग तुम्ही आत्ताच का तुम्हाला आठवलं? तर तुम्हाला जर कारवाई करायची होती तेव्हा का नाही केली? तुमच्या हातातही होतं ना ते सगळं आणि तुम्ही लक्षवेधीमध्ये स्वतःहून रेकॉर्डवर येते, असं नाही की कुठे ते बाहेर बोलले, रेकॉर्डवर बोललात तुम्ही। आणि मग आता नेमकं राम मंदिराचा जो काही सगळा चोरीचा मामला जो बाहेर पडला तेव्हा तुम्हाला त्याच्यावर झाकणी घालण्यासाठी तुम्ही आता आमच्या त्या विषयाची ढाल करतायत, काही गरज नाही ना त्याची। बरोबर आहे, पण हे सगळं सुरू असताना आपण जर बघितलं तर 4 महिन्यापूर्वीच देखील सिद्धिविनायक मंदिरात चोरी झाल्याचं समोर आलं होतं। त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगतो, त्याच्यानंतर आम्ही तो विषय सोडला नाही, अजूनही सांगतोय की तुम्ही अजूनही चौकशी करा, दोष आढळल्यावर कारवाई करा, आमची अजूनही मागणी आहे। परंतु तुमचं सरकार आल्यानंतर तेच सदा सरवणकर त्या सिद्धिविनायकचे आता अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेच्या कार्यकाळामध्ये 5-6 महिन्यापूर्वी एक FIR झाला, तिकडच्या कर्मचारी देणगीतले पैसे चोरताना CCTVमध्ये सापडलेत, कळलं का? 7 लोकांवर FIR झाला। आता तो FIR सुद्धा नंतर प्रेशराईज करून वरवर तो FIR घेतला नसता, पण आम्ही ती जी काही मीडियाने तो जो काही फुटेज दाखवला आणि ते त्यांनी व्हायरल झाल्यानंतर त्यांना तो FIR घ्यावा लागला, पण तो सुद्धा वरवर घेतला आहे माझं असं म्हणणं आहे। कारण त्या फुटेज ज्या आहेत ना त्या न्यासाने म्हणजे सिद्धिविनायक मंदिर न्यासाने जेवढ्या दिल्यात तेवढ्यावरच पोलिसांनी FIR घेतला। खरं तर पोलिसांनी खोलवर चौकशी करायला पाहिजे होती, कळलं का? म्हणजे त्यांना त्याचे धागेदोरे मुळासकट मिळाले असते, ते नाही केले कारण वरून प्रेशर आहे। आणि ते जे कोणी पकडले गेलेत ना ते कर्मचारी कोणी तिथे भरलेत ना, म्हणजे त्यांची भरती कोणी केली आहे, कोणाच्या वशिल्याने भरती झाली, हेही एकदा बघा आणि ह्याचीही चौकशी करा, म्हणजे कळेल की तिथलं कुंपण आत्ताही कोण खातं आहे। अजूनही सिद्धिविनायक त्याच्यानंतर मी अजून सांगतो, आता तुम्ही 500 कोटी शिवशोभीकरणाला दिलेत आणि ते कुठून दिलेत? महानगरपालिकेच्या निधीतून दिलेत। मला सांगा, सिद्धिविनायक मंदिर हे इतकं मोठं आहे की त्याचं ते स्वतः इतर संस्थांना करोडो रुपये देणगी देतं विविध योजनांसाठी
मग तुम्हाला साधं सिद्धिविनायकचा प्रिमायसिस आहे केवढासा, आम्ही लहानाचे मोठे झालो एवढूसा तो प्रिमायसिस, ह्याचं असलं कसलं तुम्ही सुशोभीकरण करणार की 500 करोड रुपये लागणार आहेत. बॅकआउट द माइंड तुम्ही जर विचार केला तर ह्याच्यात सुद्धा भ्रष्टाचार होणार आहे. तर मला वाटतं की सगळ्याच मंदिरांमध्ये तुळजाभवानीचं झालं, तुळजाभवानीच्या मंदिरात सुद्धा मोठ्या प्रमाणात हे झालं आहे, उज्जैनला देखील झालं आहे. माझं असंच म्हणणं आहे की बाबांनो तुम्ही खासदार आमदार फोडता, तुम्हाला पैसे लागत असतील मान्य आहे, पण देवाला तरी सोडा, कळलं का, देवाला तरी सोडा. आणि चौकशी तुम्ही अजूनही करू शकता. आमची मागणी आहे जिथे जिथे ज्या ज्या मंदिरामध्ये अगदी सिद्धिविनायकच्या बाबतीत देखील आम्ही ज्या तक्रारी केल्या त्याची चौकशी करा आणि चौकशीमध्ये ज्या काय कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई करा. नक्कीच, पण महापालिके सभेमध्ये देखील ज्या वेळेला हा उल्लेख निघाला त्यावेळेला एक मोठा गोंधळ झालेला पाहायला मिळाला. नेमकं काय झालं होतं त्या दिवशी? नाही, महापालिका तो विशेष सभा होती ती केवळ आता जे पावसामध्ये जे मृत्युमुखी पडले किंवा काही दुर्घटना घडल्या त्याच्यासाठी होती. खरं तर त्या अशा गंभीर विषयांच्या वेळेला शांततेमध्ये अशा बैठका पार पडायला पाहिजे. राजकारण व्हायला नाही पाहिजे होतं. ते जे कोणी बन आहेत त्यांनी ते चालू केलं. खरं तर त्यांनी तो विषय काढायची गरज नव्हती. विषय काय आहे सभेचा त्या विषयावर बोलणं गरजेचं होतं. राजकीय वक्तव्य करणं गरजेचं नव्हतं. मग एखादा विषय काढला की दुसरा उत्तर दिलं, असा तो गोंधळ झाला. फार काय एवढं काही सिरियस नव्हतं ते. नक्कीच, पण त्या दिवशी सभेमध्ये आपल्या आयुक्तांना येणं गरजेचं होतं. त्या आल्या नाही, शेवटपर्यंत तुम्ही तिकडे होतात, मात्र आयुक्त हजर नव्हत्या. उद्या परत बैठक आहे, आयुक्तांची मागणी असेल का, आयुक्त यावे म्हणून तुम्ही मागणी करणार? उद्याची जी बैठक आहे ही रुटीन रेग्युलर बैठक आहे. रेग्युलर बैठकाला कधी आयुक्त येत नाहीत, अतिरिक्त आयुक्तच येतात. आणि त्या दिवशी आयुक्तांना मला वाटतं की अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता, त्यामुळे त्यांना मंत्रालयात थांबणं गरजेचं होतं. कारण मंत्रालयात देखील अधिवेशनाचा शेवटचा दिवस आणि त्यांना तिकडे थांबणं गरजेचं असतं. त्यामुळे त्या तिकडे थांबल्या होत्या आणि त्यांना प्रॉपर ह्या सभेची माहिती मिळाली होती की नाही ही शंका आहे. त्यामुळे ते आले नाहीत. परंतु त्या आले नाहीत म्हणून काय अडत नाही, कारण तिथे 2 अतिरिक्त आयुक्त 2 DMC सुद्धा होते त्यांच्या वतीने. त्यामुळे ती सभा झाली, पार पडली. पण विरोधी पक्षाची मागणी होती की आयुक्तांनी तिथे येणं. ते आदल्या दिवशी काहीतरी गटनेत्यांच्या बैठकीमध्ये त्यांनी महापौर मॅडम बोलल्या होत्या की उद्या आयुक्त येतील म्हणून, आणि तुम्ही बोललात मग का नाही आल्यात असा तो विषय होता. नक्कीच, तर एकंदरीतच आपण बघितलं की ह्या राम मंदिर ह्या प्रकरणासाठी झाकण्यासाठी ढाल म्हणून सिद्धिविनायक मंदिराचा वापर करतायत असं मत यशवंत किल्लेदार यांनी व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे या विषयात आता पुढे आणखीन काय होणार आणि जी 6 महिन्यापूर्वी चोरी झाली होती त्याचं सखोल चौकशी सिद्धिविनायक मंदिरासंदर्भात होणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.